पण MPSCचा सब इन्स्पेक्टर स्टेट एक्साइज ग्रुप सीचा पेपर पहिला पाहणार आहोत. पहिला प्रश्न, भारताच्या राष्ट्रपतीच्या हस्ते राष्ट्रपती भवनात 15 पुरस्कार विजेत्यांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार महाराष्ट्रामधून कोणाला प्राप्त झाला? याचं उत्तर आहे आशा वामनराव बावणे, चौथा पर्याय. प्रश्न दुसरा, खेलो इंडिया पॅरा गेम्सचे 2025मध्ये 20 ते 27 मार्च 2025पर्यंत कोठे आयोजन केले? याचं उत्तर आहे नवी दिल्ली, पर्याय चौथा फक्त अ. प्रश्न तिसरा, भारतात केशर उत्पादनासाठी कोणते राज्य प्रसिद्ध आहे? याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर, क फक्त क, चौथा पर्याय. प्रश्न चौथा, खालीपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे? उत्तर आहे ब आयकर, दुसरा पर्याय फक्त ब. कोणार्क सन टेम्पल, कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे ओडिसा, अ पहिला पर्याय फक्त अ. खालीपैकी कोणत्या देशात सप्टेंबर 2024मध्ये क्वाड शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते? उत्तर आहे अमेरिका, USA. प्रधानमंत्री फसल विमा योजना केव्हा सुरू करण्यात आली होती? उत्तर आहे अ 2016, पर्याय चौथा फक्त अ. पुढील प्रश्न आहे, खालीपैकी कोणत्या वर्षी भारताने चॅम्पियन चषक जिंकला? भारताने 2002, 2013 आणि 2025 असा ब क ई, दुसरा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, 1940मध्ये वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनातील पहिले सत्याग्रही विनोबा भावे यांचा परिचय करून देण्यासाठी महात्मा गांधींनी हु इज विनोबा हा लेख कोणत्या वृत्तपत्रात लिहिला? तर याचं उत्तर आहे तिसरा पर्याय हरिजन. पुढील प्रश्न, 4 डिसेंबर 1947 रोजी हैदराबाद मुक्तीसंग्राम बॉम्ब टाकून त्यांचा वध करण्याचा प्रयत्न करणारे नारायण पवार कोणत्या संघटनेचे कार्यकर्ते होते? तर पर्याय दुसरा आर्य समाजाचे ते कार्यकर्ते होते. खालील वर्णनावरून व्यक्ती ओळखा. त्यांनी ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केली. ते भारतीय राष्ट्रीय सभेचे 3 वेळा अध्यक्ष होते. त्यांना भारताचे पितामह म्हणतात. उत्तर आहे दादाभाई नौरोजी, दुसरा पर्याय. खालीपैकी कोणत्या बाबी बंगालमधील निळीच्या चळवळीशी संबंधित होत्या? पर्याय दुसरा अ आणि ब बरोबर. नीलदर्पण नाटकाची निर्मिती आणि हिंदू पेट्रियट या वृत्तपत्रामध्ये मळेवाल्यांच्या अत्याचाराला प्रसिद्धी. पुढील प्रश्न आहे, सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर असणाऱ्या खालीपैकी कोणत्या कार्यकर्त्यांना 12 जानेवारी 1931मध्ये फाशी देण्यात आली? उत्तर आहे मलप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे. वरीलपैकी सर्व बरोबर. पुढील प्रश्न, अवंतिकाबाई गोखले यांच्या संदर्भातील खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत? याचं उत्तर आहे पहिला पर्याय अ आणि ब बरोबर. महात्मा गांधीच्या महाराष्ट्रातील पहिल्या शिष्या होत्या आणि चंपारण येथील मुक्कामात त्यांनी मराठीमध्ये महात्मा गांधींचे चरित्र लिहिले होते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शिखरे आणि त्यांचे स्थान यांचे योग्य जोड्या लावा. हरिश्चंद्रगड हा अहमदनगरमध्ये आहे, अस्तंबा डोंगर नंदुरबारमध्ये आहे, सप्तशृंगी नाशिकमध्ये आहे आणि तोरणा पुण्यात आहे. म्यानमार देशाच्या सीमेलगत असलेल्या भारतातील राज्यांचा गट ओळखा. पर्याय पहिलाच बरोबर आहे, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर. महाराष्ट्राचे क्षेत्रीय सुदूर संवेदन केंद्र कोणत्या शहरात स्थित आहे? ते आहे नागपूरमध्ये, पर्याय चौथा नागपूर. पुढील प्रश्न, नदी व त्यांचा उगम. महानदीचा उगम दंडकारण्यात झालेला आहे. कृष्णा नदीचा महाबळेश्वरमध्ये, नर्मदेचा अमरकंटकमध्ये, तापीचा मुलताईमध्ये. महाराष्ट्रातील काळ्या मृदेबाबत खालीपैकी कोणते विधान चुकीचे आहे असं विचारलंय आणि चुकीचं फक्त 2 आणि 3 हे चुकीचं आहे, म्हणजे पर्याय चौथा बरोबर आहे. पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे. काळी मृदा ॲल्युमिनियम आणि फेरोमॅग्नेशियम समृद्ध असलेल्या खडकाच्या विदर्णामुळे तयार होते.
काळ्या मृदेत ह्युमसचं प्रमाण कमी नसतं तर ते जास्त असतं, आणि काळ्या मृदेमध्ये कॅल्शियम कार्बोनेटची कमतरता नसते तर ते जास्त असतं. ह्युमस आणि कॅल्शियम कार्बोनेट जास्त असतं. आणि ॲल्युमिनियम आणि फेरोमॅग्नेशियमच्या समृद्ध असलेल्या खडकाच्या वितरणामुळे काळी मृदा तयार होते. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर करण्याचे प्रमुख कारणे कोणती आहेत? तर वरीलपैकी सर्व कारणे ही आहेत. रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध असणे, उच्च शिक्षणासाठी सुविधा उपलब्ध असणे, कुटुंबियासोबत राहण्यासाठी स्थलांतर आणि विवाहामुळे स्थलांतर, या सर्व गोष्टी आहेत. महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जातो? तर 10 जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जातो. जोड्या लावा म्हणून आलेला आहे प्रश्न. मुंबई ग्रामपंचायत कायदा 1958चा आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती कायदा 1961चा आहे. महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक वसाहती कायदा 1965चा आहे. आणि महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949चा आहे. योग्य जोड्या लावा म्हणून आले. महापौर महानगरपालिकेचे असतात, सरपंच हे ग्रामपंचायतीचे असतात, नगराध्यक्ष हे नगरपालिकेचे असतात, मुख्य कार्यकारी अधिकारी हे जिल्हा परिषदेचे असतात. पुढील प्रश्न, 73व्या घटना दुरुस्तीने खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आहेत? तर चौथा पर्याय सोडून सर्व आहेत. अ, ब, क. तिसरा पर्याय बरोबर आहे. पंचायत राज व्यवस्थेला संवैधानिक दर्जा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा सहभाग वाढला, ग्रामसभा पंचायत राज व्यवस्थेचा आधारभूत घटक आहे. नागरी स्वराज्य संस्था ही 73व्या घटना दुरुस्तीत येत नाही. पंचायत राज व्यवस्थेचे खालीपैकी कोणते 3 स्तर आहेत? तर पहिलाच पर्याय बरोबर आहे. अ, फक्त अ बरोबर. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. भारतीय संविधानातील कलम 15 कोणत्या बाबीशी संबंधित आहे? तर काही आधारावर भेदभाव करण्यास बंदी. तिसरा पर्याय यातील बरोबर आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी योग्य कथन ओळखा. तर अ आणि ब. पहिला पर्याय बरोबर आहे. एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही आणि शिक्षाही केली जाणार नाही. ब विधान आहे. कोणत्या गुन्ह्याचा आरोप असलेल्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी भाग पाडले जाणार नाही. हे 2 विधान बरोबर आहे. तिसरं विधान चुकीचं आहे. क विधान चुकीचं आहे. मानवी हक्काद्वारे स्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवन किंवा वैयक्तिक स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार नाही. हे चुकीचं आहे. पुढील प्रश्न, भारतीय संविधानाच्या खालीपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला आहे? तर ड पर्याय 42व्या घटना दुरुस्तीने करण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, खालीपैकी कोणते विधान योग्य आहे? राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयीन संरक्षण आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद संविधानाच्या 4थ्या भागात आहे. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश कल्याणकारी राज्य निर्मिती करण्याचा आहे. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मार्गदर्शक तत्त्वे स्थगित होतात. तर याचं उत्तर आहे ब आणि क बरोबर. राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांची तरतूद संविधानाच्या 4थ्या भागात आहे, DPSP ज्याला म्हणतो आपण. आणि राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा उद्देश हे वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्याची निर्मिती करणे हा आहे. पुढील प्रश्न पाहू आपण. संसद सदस्यांना भारताच्या संसदेच्या अधिवेशनाच्या आधी किंवा नंतर किती दिवस दिवाणी दाव्याच्या संदर्भात अटक करता येत नाही? तर याचं उत्तर आहे 40 दिवस. अनुच्छेद 18 बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर सेनाविषयक किंवा विद्याविषयक नसलेला असा कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही. आणि भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही परदेशीय देशांकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही. अ आणि ब बरोबर. पहिलाच पर्याय. पुढील प्रश्न, आर्थिक विकासात नैसर्गिक संसाधनांच्या भूमिकेत बाबतीत कोणते विधान बरोबर आहे? तर याचं उत्तर आहे दोन्हीही बरोबर. 1930 पर्यंत अर्थव्यवस्थेचा विकास किंवा अविकसित बहुतेकदा उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा सापेक्ष प्रमाणात स्पष्ट केले जात असे. आणि देशाच्या आर्थिक विकासातील नैसर्गिक संसाधनांची भूमिका अर्थव्यवस्थेची वृद्धी बरोबर घटत जाते किंवा कमी होते.
तर निर्गुंतवणूक धोरणात सार्वजनिक क्षेत्रात समभाग हे खाजगी क्षेत्राला आणि मोठ्या प्रमाणात जनतेला विकणे हे समाविष्ट आहे. पुढील प्रश्न, महबूब उल हक यांनी समता, शाश्वतता, उत्पादकता आणि सक्षमीकरण हे मानवी विकासाचे 4 आवश्यक घटक दिले आहेत. खालीपैकी कोणत्या अभियान योजना राष्ट्रीय शिक्षण धोरण NEP 2020च्या उद्दिष्टपूर्तीसाठी काम करीत नाही? तर याचं उत्तर आहे चौथा पर्याय वरीलपैकी कोणतेही नाही. याचं उत्तर आहे चौथा पर्याय वरीलपैकी कोणतेही नाही. समग्र शिक्षा अभियान, PM श्री, PM पोषण आणि निष्ठा हे सर्व राष्ट्रीय शिक्षण धोरणाचे उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी काम करतात. पुढील प्रश्न, IRDPचे पूर्ण रूप काय आहे? एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. IRDPचे पूर्ण रूप आहे एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम. पुढील प्रश्न, खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत? आर्थिक विकास हा शब्द देशाच्या सामाजिक आर्थिक रचनेत प्रगतिशील बदल सूचित करतो. द्वैतवाद म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेत विकसित आणि अविकसित क्षेत्रांचे सहअस्तित्व असते. अशा अर्थव्यवस्थेत एका क्षेत्राला किंवा उपक्षेत्राला सहज लक्षात येण्याजोगी वाढ अनुभवायला मिळते, तर उर्वरित अर्थव्यवस्थेत तसे होत नाही. दोन्ही उद्याने बरोबर आहेत. IRCTC जोडे. पुढील प्रश्न, IRCTC लिमिटेड ही एक IRCTC ही एक मिनीरत्न कंपनी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड एक नवरत्न कंपनी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही महारत्न कंपनी आहे. तर विदेश संचार निगम लिमिटेड हे एक उपक्रम आहे. पुढील प्रश्न, डोंगरीच्या तुरुंगात 101 दिवस हा ग्रंथ कोणी लिहिला? तर याचं उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. पर्याय 4. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी खालीपैकी कोणत्या शिक्षण संस्था स्थापन केल्या आहेत? तर त्यांनी चौथा पर्याय सोडला तर वरील 3 अ, ब, क हे स्थापन केलेले आहेत. पर्याय 3. 1899 मध्ये त्यांनी अनाथ बालिकाश्रम संस्थेची स्थापना केली. 1907 मध्ये हिंगणे येथे महिला महाविद्यालयाची स्थापना केली. 1910 मध्ये निष्काम कर्म मठाची स्थापना केली. अहिल्या महिलाश्रमाची स्थापना त्यांनी केलेली नाही. बहिष्कृत हितकारणी सभा संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. सेक्रेटरी रमाकांत कांबळे नव्हते. त्यामुळं जिथं क आले ते चुकीचं आहे. आणि अ, ब आणि ड बरोबर आहे. चौथा पर्याय. या सभेचे ब्रीदवाक्य शिखा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे होते. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? जगन्नाथ शंकर शेट यांनी आपल्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. विधान बरोबर आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांनी इंग्रजी मराठी हे चुकीचं आहे. लोकहितवादी यांना सर्वांगीण सुधारणेचे आदिप्रवर्तक मानले जाते हे बरोबर आहे. भाऊदाजी लाड यांनी मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता हे बी बरोबर आहे. ब जिथं आहे ते चुकीचं आहे. ACD बरोबर आहे. पर्याय चौथा बरोबर आहे. पुढील प्रश्न, 1882 मध्ये प्राथमिक शिक्षण सुधारणेसाठी गठीत करण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे खालीलपैकी कोणी साक्ष नोंदवली? तर महात्मा फुले आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी साक्ष नोंदवली. अ आणि ड. पर्याय फक्त अ. महात्मा फुलेंनीच फक्त साक्ष नोंदवलेली आहे. पुढील प्रश्न, लँडफिलचे कचरा व्यवस्थापन उद्यानात रूपांतर करणारे खालीलपैकी कोणते एकमेव शहर आहे ज्यास स्वच्छ भारत कचरा उद्यान असे म्हटले जाते? तर उत्तर आहे वेंगुर्ला. भारतात सपुष्प वनस्पतीच्या एकूण 17,000 प्रजाती आहेत. जैवविविधतेने समृद्ध असलेले मात्र अत्यंत धोक्यात असलेले भूप्रदेशाला तातडीने संरक्षण देणे आवश्यक आहे असा प्रस्ताव खालीलपैकी कोणत्या पर्यावरणवादी संघटनांनी बनवलेल्या संस्थेने दिलेला होता? तर सह्याद्री इकॉलॉजी फोरम. पहिलाच पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, हवामानातील बदलामुळे रोगांच्या सीमा उच्च अक्षौहित्य प्रदेशाकडे सरकतील. हवामान बदलामुळे पिके, प्राणी व पाणी पुरवठा यावर काही चांगले तर काही विपरीत परिणाम होतात. हे दोन्ही विधान बरोबर आहेत. पुढील प्रश्न, रेनी आंदोलन झालेलं आहे उत्तराखंडमध्ये. अपिको आंदोलन झालेलं आहे
कर्नाटकमध्ये सागर वृक्ष आंदोलन झालेलं आहे बिहारमध्ये आणि चिपको आंदोलन झाले हिमालयमध्ये. पुढील प्रश्न, झूम किंवा स्थलांतरित शेती बाबत खालीलपैकी विधाने पहा. झूम किंवा स्थलांतरित शेती 2 किंवा 3 हंगामासाठी केली जाते. बरोबर आहे. झूम किंवा स्थलांतरित शेतीमुळे जंगलाची रचना बदलते. बरोबर आहे. झूम किंवा स्थलांतरित शेती भारतातील आसाम राज्यात केली जाते. बरोबर आहे. जंगलाची तोड करून झूम किंवा स्थलांतरित शेती केली जाते. हेही बरोबर आहे. विधाने सर्व बरोबर आहेत. पर्याय चौथा ABCD बरोबर. आज मी राहिलेल्या 5 प्रकरणाचा अभ्यास संपवणारच. इथून पुढे झाले आपले 50 प्रश्न झालेले आहेत. थँक्यू फॉर वॉचिंग.